स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र चळवळीतील एक असे नेते होते ज्यांनी भारताच्या एकीकरणात अतुलनीय भूमिका बजावली होती। इतकंच नाही तर महात्मा गांधींच्या प्रभावशाली विचारांनी प्रेरित होऊन सरदार पटेलांनी अस्पृश्यता, जातीयवाद आणि स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराला विरोध करत समाजात पसरलेली नकारात्मकता मिटवण्यासाठी मनापासून प्रयत्न केले होते आणि त्यांनी देशासाठी केलेल्या या कार्यामुळेच ते देशाचे लोहपुरुष बनले। 2014च्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो। याच सरदार पटेलांच्या राजकीय प्रवासाची ज्यावेळी आठवण निघते त्यावेळी एक मुद्दा नेहमीच चर्चेत येतो, तो म्हणजे त्यांना देशाचे पहिले पंतप्रधान होता आले नाही। खरं तर याबाबत अनेक भ्रम आहेत, त्यामुळे त्याचे राजकीय ध्रुवीकरण करण्यात येते। परंतु पटेल पंतप्रधान होऊ शकले नाहीत यामागे अनेक कारणे आहेत। त्यातली दोन महत्त्वाची कारणं आज आपण समजून घेणार आहोत। आज 31 ऑक्टोबर सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त इतिहासातील या घटनेचा उहापोह करताना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती कारणं जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी अरविंद, तुम्ही पाहतात महाटॉक्स। 31 ऑक्टोबर 1875 साली गुजरातमधील नदियाड येथे जन्म झालेले वल्लभभाई पटेल यांनी 1916 साली गांधीजींसोबत झालेल्या पहिल्या भेटीतच त्यांच्या विचारधारेला स्वीकार करत आपल्या वकिली पेशाचा त्याग करून स्वतंत्र संग्रामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता आणि ते गांधीजींचे कट्टर अनुयायी बनले। पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राजकारणाचा हिस्सा बनत त्यांनी साल 1934 व 1937 मध्ये झालेल्या प्रांतीय निवडणुकांमध्ये काँग्रेसचे संघटन मजबूत केले। त्यानंतर 1942च्या भारत छोडो आंदोलनातही पटेल आघाडीवर होते। पुढे 1947 साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटिशांनी केलेल्या फाळणीमुळे देशभरात उफाळलेल्या हिंसाचाराला रोखण्यातही त्यांनी मोलाचे कार्य केले होते। तर अंतरिम सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी देशात असणाऱ्या 565 संस्थानांचे मुत्सद्दीगिरीने व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून भारतात विलिनीकरण करून घेतले होते, जे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होते, ज्यामुळे त्यांची लोहपुरुष ही प्रतिमा तयार झाली होती। तर याच अंतरिम सरकारमध्ये पटेल केवळ देशाचे पहिले गृहमंत्री नव्हते तर पहिले उपपंतप्रधान सुद्धा होते आणि याच मुद्द्यावर राजकीय ध्रुवीकरण केले जाते। ज्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान मिळाला असता, पण गुरुस्थानी मानलेल्या महात्मा गांधींच्या सांगण्यावरून पटेलांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतली व नेहरूंना पाठिंबा देऊन सरकार बनवले। खरं तर स्वतंत्र भारतात प्रशासनाची घडी बसवण्यात गांधी, नेहरू आणि सरदार पटेल या त्रिमूर्तींनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यामुळे पटेल पंतप्रधान का होऊ शकले नाहीत या पाठीमागे सुद्धा काही कारणे आहेत आणि तीच आपल्याला समजून घ्यायची आहेत। त्याआधी थोडा इतिहास आपण समजून घेऊ। तर 1929 साली झालेल्या काँग्रेस अधिवेशनात जेव्हा पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाला तेव्हापासून स्वतंत्र भारताचे पंतप्रधान कोणी व्हावे हा निर्णय क्रमाने बनत गेला होता आणि त्यात सगळ्यात आघाडीवर नाव होते ते म्हणजे जवाहरलाल नेहरू। अगदी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा हे मान्य होते, कारण नेहरू त्यावेळी तरुणांच्या गळातील ताईत होते व गांधींनंतर त्यांची प्रचंड क्रेज त्यावेळी समाजात होती। पुढे 1946 साली जेव्हा काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली तेव्हा नेहरू व पटेल हे दोन उमेदवार होते, परंतु त्यावेळी असणाऱ्या 15 पैकी 12 प्रांतीय समित्यांनी पटेलांना अध्यक्ष करा असा प्रस्ताव गांधींना दिला। परंतु गांधींनी तेव्हा विचार केला की पंतप्रधान म्हणून नेहरूंची जागा दुसरी कोणीही घेऊ शकत नाही आणि इथे गांधी बरोबर होते आणि त्यामागे दोन महत्त्वाची कारणे होती। त्यातले पहिले कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहरूंचे नाव स्वतंत्र लढ्यात गांधींनंतर दुसऱ्या क्रमांकावर होते। तर केवळ युरोपातच नाही तर अमेरिकेत सुद्धा नेहरूंना महात्मा गांधींचे नैसर्गिक उत्तराधिकारी मानत होते आणि असे चित्र पटेलांच्या बाबतीत नव्हतं आणि सरदार पटेल यांना सुद्धा या वस्तुस्थितीचे भान होते आणि भारतीय अखंडतेसाठी आणि नव्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी नेहरू योग्य आहेत याची मला जाणीव आहे असे पटेलांनी एका जाहीर सभेत सांगितले होते। पुढे त्यांनी असेही सांगितले होते की मी नेतेपदी येणार नाही, संघटनेची सूत्र हाती ठेवणार आहे आणि आमचा तसा एकमताने निर्णय झाला आहे। यातून एकच दिसतं ते म्हणजे गांधींचे सरदारांवर कमी प्रेम नव्हतं व नेहरूंवर जास्त प्रेम नव्हतं, तर गांधींचे भारताच्या भवितव्यावर अधिक प्रेम होते। तर दुसरे कारण होते ते म्हणजे भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान तुरुंगवास झाल्यानंतर जेव्हा 1945 साली पटेल तुरुंगातून सुटले त्यावेळी त्यांची प्रकृती खूप बिघडली होती, कारण त्यांना अनेक आजारांनी ग्रासले होते। तर देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी पटेल 71 वर्षाचे होते व नेहरू 56 वर्षाचे होते। त्यामुळे पटेलांच्या आरोग्याचा विचार करता त्यांनी राजकीय निवृत्ती घेण्याचा विचार त्यावेळी केला होता। परंतु अंतरिम सरकार स्थापन झाले तेव्हा गांधींनी पटेलांना सांगितले होते की तू नेहमी जवाहर सोबत राहा आणि पटेलांनी गांधींना शब्द दिला की ते नेहरूंसोबत राहतील। त्यामुळे ज्या दिवशी गांधींची हत्या झाली होती त्या दिवशी सुद्धा पटेल दिवसभर नेहरूंसोबत होते।
इथे एक विशेष गोष्ट सांगायची वाटते ती म्हणजे महात्मा गांधी पटेलांना नेहमी अहिंसक वृत्तीचा हिंसक प्रचारक असे म्हणत. तर महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर 1.5 महिन्यातच म्हणजे 1948 मध्ये पटेलांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच ढासळली होती. त्यानंतर 21 महिन्यानेच सरदार पटेल यांचे निधन झाले. त्यामुळे 1952 साली जेव्हा देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळी कदाचित पटेलांना पंतप्रधान होताही आले असते, परंतु त्याआधीच म्हणजे 1950 सालीच आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पटेल पंतप्रधान का नाही झाले याचे कितीही राजकीय ध्रुवीकरण झाले तरी पण ही 2 महत्त्वाची कारणं आहेत ज्यामुळे पटेल पंतप्रधान नाही होऊ शकले. दरम्यान तुमची या सगळ्यावर काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.